थंडगार गारेगार कुल्फी आपण घरीच असलेल्या अगदी मोजक्या साहित्यांपासून बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला लागणार आहे 1 लिटर म्हशीचं दूध। म्हशीचं दूध मी घेतलेलं आहे, पॅन मध्ये काढून घेतलं। सुरुवातीला गॅस मीडियमच ठेवलेला आहे। दुधाला आपण फक्त कोमट करून घेणार आहोत। तर इथे दूध आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे आणि आता आपण ह्यातले थोडंसं दूध एका पातेल्यामध्ये बाजूला काढून घेऊया। थोडंसं म्हणजे अगदी पळीने म्हटलं तर 3 पळ्या दूध आपण बाजूला काढून घेऊया। तर इथे मी 3 पळी दूध बाजूला काढून घेतलेलं आहे। आता आपण दुधाला एक उकळी आणायची आहे। तर आता आपली जोपर्यंत कुल्फी ही बनत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे। मीडियम गॅसवर एकसारखं असं आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि अशा प्रकारे झाऱ्या किंवा उलट न घ्यायचं। साईडला आली जी साय ना ती खरडून आपल्या दुधामध्ये मिक्स करायची आहे। तर आता आपल्याला दुधाला एक उकळी आलेली आहे आणि आपल्या कुल्फीला आता मस्त रंग येण्यासाठी आपण एक ट्रिक करत आहोत। तर इथे मी एका कढईमध्ये घेतलेली आहे साखर। तर आता आपल्याला साखर कॅरमल करून घ्यायची आहे आणि मग ती आपण त्या दुधामध्ये टाकणार आहोत आणि त्याने तुम्ही बघताल काय मस्त रंग येतो कुल्फीला। तर आता साखर इथं मी कढईमध्ये टाकलेली आहे। कढई आता आपला गॅस जो आहे मीडियमच आहे। कढईला किंवा साखरेला अजिबात सुरुवातीला चमचा लावायचा नाही। अगदी अर्धा ते 1 मिनिटातच तुम्ही बघू शकता साखर ही कॅरमल व्हायला सुरुवात झालेली आहे। खालचा जो लेयर आहे साखरेचा ना तो लगेचच अगदी मेल्ट होतो, वितळायला सुरुवात होते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला दिसते साखर हे ब्राऊन झालेली आहे खालचा लेयर आणि मग आपण चमच्याने पूर्ण साखर ही हलवायची, मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस आपला हा मीडियमच ठेवायचा आहे। साखर तुम्ही जेव्हा हलवताल ना तर लगेचच अर्ध्या मिनिटातच सगळी साखर आहे ना ती अगदी मस्त मेल्ट होते आणि अगदी सुंदर रंग येतो ह्याला। आता बघा हे तुमच्या समोरच मी दाखवते तुम्हाला। लगेचच पूर्ण साखर विरघळून गेलेली आहे आणि रंग बघा किती मस्त रंग आलेला आहे। आता आपण लगेचच आपण जे दूध आपलं उकळत आहे ना तर दुधाचा गॅस अगदी बारीक करायचा आणि मग त्यामध्ये हे कॅरेमल केलेली साखर अगदी बारीक धार सोडत आपल्याला थोडी थोडी अशी टाकायची, एकदम टाकायची नाहीये। दूध एकदम भस्कन उतू जातं, अंगावर येण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे टाकताना अगदी थोडं थोडं करत दूध टाकायचं आणि चमच्याने ढवळत राहायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आणि हळूहळू तुम्ही बघाल रंग बघा किती सुंदर रंग यायला लागलेला आहे, जसा कुल्फीला असतो ना तसाच। आता तर नाही, नंतर जर तुम्ही जेव्हा कुल्फी आपली सेट होते ना अगदी सुंदर रंग, परफेक्ट कुल्फीचा रंग येतो दुधाला। आता सगळं म्हणजे साखर टाकून झालेली आहे आणि सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। सगळी साखर दुधामध्ये मस्त मिक्स झालेली आहे आणि बघू शकता किती छान रंग आलेला आहे, त्याला मस्त ब्राऊन रंग आलेला आहे, अगदी फिक्कट असा। आणि आता आपण एकसारखं ह्याला ढवळत राहायचं आहे। साईडला आलेली साय ती खरडून दुधामध्ये मिक्स करायची आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरच आता आपण एकसारखं ह्याला ढवळत राहायचं आहे। आता आपण जे दूध बाजूला काढून ठेवलं होतं ना 3 पळी दूध, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर। तर इथे मी पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे, म्हणजेच आपला जो हा छोटा चमचा असतो ना या चमच्याने बरोबर 3 चमचे मिल्क पावडर या कपमध्ये बसलेली आहे, ती टाकूया। आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे। तर इथे मी कस्टर्ड पावडर 1 चमचा घेतलेली आहे, म्हणजेच त्या चमच्याने 1.5 चमचा ह्यामध्ये कस्टर्ड पावडर बसलेली आहे। सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। यामध्ये गुठळ्या होतात ना त्या गुठळ्या आपल्याला मोडायच्या आहेत आणि एक पातळ अशी एक स्लरी आपल्याला त्याची तयार करून घ्यायची आहे। हे बघा चांगलं मिक्स झालंय आणि अशी पातळ स्लरी तयार झालेली आहे। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही काजू बदाम घेतलेले आहेत, ते थोडेसे भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात काढले, त्याची चांगली बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। आता हे सगळं करता करता दुधाकडे सुद्धा लक्ष घालायचं आहे, कारण दूध खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे खालनं असं चमच्याने चांगलं एकसारखं ढवळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर साईडची साय असते ती सुद्धा मोडून आपल्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे। वरती सुद्धा साय तयार होते ना त्यासाठी ती सुद्धा मोडून दुधामध्ये मिक्स करायची। ह्याच्याने आपली जी कुल्फी आहे ना ती रवाळ व्हायला चांगली मदत होते।
आता आपलं दूध मिक्स करून झालेलं आहे. आता आपण जे पेस्ट करून ठेवलेली आहे ना मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरची, ती आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे. पण घालण्यापूर्वी कस्टर्ड पावडर ही खाली तळाला जाऊन बसते, त्यामुळे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि मग असं हळूहळू आपल्याला या दुधामध्ये सोडायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्या दुधामध्ये घालून झालेलं आहे. एकसारखं चांगलं ढवळून घेऊया. त्याचबरोबर काजू बदामची पूड करून घेतलेली आहे, ती सुद्धा घालूया. तर इथं ड्रायफ्रूट जर तुम्ही घेणार असाल तर तुमच्या आवडीच्या यामध्ये अजून ड्रायफ्रूट ॲड केले तरी सुद्धा चालेल. आता मी ही पूड करून घेतली आहे, ती आम्ही डायरेक्ट अशी दुधामध्येच घातली. तर तुम्ही घालणार असाल ड्रायफ्रूट तर आपण जे मिल्क पावडरचं जे आपण स्लरी तयार करून घेतली आहे ना दुधामध्ये, त्यामध्येच घाला आणि मग मिक्स करून ह्यामध्ये घातलं ना तरी सुद्धा चालेल. कारण की जेव्हा मी ह्यामध्ये घातलं तर त्याच्या भरपूर अशा गुठळ्या झाल्या आणि मग ते गुठळ्या मोडण्यात माझे 4 ते 5 मिनिटं गेले आणि मग बघू शकता मस्त असं आपलं दाणेदार आणि लगेचच घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता आपण जेव्हा मिल्क पावडरचं मिश्रण टाकलं, ड्रायफ्रूटचं पूड टाकले, त्याच्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटातच आपलं दूध बघा किती छान असं दाटसर झालेलं आहे. आता इथून पुढे आपल्याला जास्त नाही, एक 3-4 मिनिटं लागतील आपल्याला अजून थोडंसं दूध आपलं घट्ट होण्यासाठी. तर आपण गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि एकसारखं साईडची साय खरडत आपण हे मिश्रण हलवत राहायचं आहे. आणि बघू शकता मस्तपैकी आपलं रंग किती सुंदर आलेला आहे आणि मस्त टेक्स्चर आलेलं आहे आपल्या कुल्फीच्या या मिश्रणाला. अगदी दाटसर रवाळ असं आपलं हे कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपलं फक्त 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत. थोडंसं अजून आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आतापर्यंत सुरुवातीपासून आतापर्यंत मला इथे अर्धा तास लागलेला आहे असं मिश्रण तयार होण्यासाठी. आता आपण काय करूया, 1-2 मिनिटातच आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपलं हे मिश्रण आहे ना हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, पूर्ण थंड लागणार आहे आपल्याला. तर मग मी आता गॅस बंद करते. आता आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. बघू शकता मस्त घट्टसर असं झालेलं आहे आणि 1 तासासाठी आता हे बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला. पूर्ण हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे आपल्या कुल्फीच्या मिश्रणाला. आता हे मी 1 तासासाठी 1 ते 1.5 तास झाला मी बाकीची कामं करत बसले आणि हे मस्तपैकी आपलं अगदी थंड झालेलं आहे. बघू शकता हे बघा सगळं एकदा पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. वरती त्याच्यावर असा एक लेअर येतो साईजचा, त्यामुळे ते सगळं मोडून आपल्याला छान हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट आपलं कुल्फीचं मिश्रण तयार करून झालेलं आहे. आता आपण मोल्ड घ्या, तुम्ही मोल्डमध्ये मिश्रण भरलं तरी चालेल किंवा मोल्ड नसेल तर एक पेपरचे ग्लास घेतले तरी सुद्धा चालेल किंवा स्टीलचे कप, फुलपात्र काहीही घ्या. त्यामध्ये आता आपण कुल्फी सेट करायला ठेवूया. तर इथे माझ्याकडे अशा प्रकारचे मोल्ड आहेत, 4च होते तर मी इथे 4 घेतलेले आहेत आणि मग त्याचबरोबर इथे मी हे पेपर कप घेतलेले आहेत. यामध्ये सुद्धा कुल्फी छान तयार होते. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायचं तर असं निमुळता चमचा घ्या म्हणजे खाली वगैरे सांडणार नाही, किंवा छोट्या छोट्या चमच्याने आपण हे भरलं कुल्फी तरी सुद्धा चालेल. आता हे सगळ्या कपमध्ये मी मिश्रण भरून घेते. तसं पूर्ण भरून झाल्यानंतर थोडंसं त्याला असं टॅप करून घ्यायचं म्हणजे एकसारखं आपले सेट होते. आणि आता हे मोल्ड आहेत ना ह्याला चांगले झाकण आहेत माझ्याकडे, तर हा सेटच असा होता तर मी आता त्याला झाकण लावून ठेवते. पण हे जे पेपरचे ग्लास आहेत ह्याला काय करायचं तर ह्याला तुम्ही प्लास्टिकचं कवर लावलं, पिशवी लावली तरी सुद्धा चालेल किंवा आपला असा बटर पेपर असतो तो सुद्धा लावला तरी सुद्धा चालेल. असा वरनं लावायचा आणि वरनं रबर वगैरे त्याला लावून टाकायचा म्हणजे ते चांगलं पॅक होतं. तर अशा प्रकारे सगळ्याच कपला मी असा पेपर लावून टाकते. मस्त आपलं झालेलं आहे आता तयार. आता आपण हे सगळं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता किती सोपी आहे का नाही कुल्फी. आणि 1 लिटर दुधामध्ये केवढ्या कुल्फी झालेली आहेत. अजून मिश्रण माझं राहिलेलं आहे
तर एक मोठा पेपर ग्लास घेतला मी, त्यामध्ये उरलेलं सगळं मिश्रण टाकलं. आता त्याचे आपण असे काप करून घेणार आहोत कुल्फी तयार झाल्यावर, ते तुम्ही मला नंतर दाखवतेच. तर आता हे सगळं मी रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. साधारण एक 8 ते 10 तास तरी आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये जिथं बर्फ तयार होतो ना तिथं ठेवायचे. आता हे मी रात्री ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी दुपारी काढलेलं आहे, कारण की मला सकाळी वेळ झाला नाही जरा. तर आता हे दुपारी मी काढलेले आहेत बाहेर आणि आता आपण हे सगळं चेक करूया. हे बघा, वाव, परफेक्ट मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. सेट झालेली आहे आपली कुल्फी. त्या पेपरमधले पण बघूया. हे बघा, अगदी व्यवस्थित होतं. पेपर ग्लासमध्ये तुम्ही स्टीलच्या ह्याच्यात जरी ठेवलं ना तरी काही नाही, अगदी मस्तपैकी कुल्फी तयार होते. हे बघा, आता आपण त्याला बाहेर काढूया. तर इथे मी माझ्याकडे असे स्टिक्स आहेत ते घेतलेत. तर मधोमध स्टिक्स टाकायचं. थोडंसं हाताने असं हे जे मोल्ड आहेत ना, किंवा पेपर ग्लास जरी असला ना, जरा स्टीलचं जरी असलं, थोडी हाताने असं त्याला गोल गोल करून घ्यायचं. किंवा मग एका फुलपात्रात असं ग्लासामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं अगदी 4 ते 5 सेकंदासाठी असं बुडवून घ्यायचं. त्यामुळे थोडंसं सेलसर होते कुल्फी आणि अलगद आपली कुल्फी बाहेर येते. आता तुम्हाला दाखवते. हे बघा, वाव, दिसते का नाही अगदी बाजारसारखी. हे बघा, अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे. कसले सुंदर दिसत आहे कुल्फी. मस्तपैकी तयार झाली आहे. कोण म्हणेल का ही आपण घरात केली आहे. आता आपण पेपर ग्लास मधलं सुद्धा चेक करूया. हे बघा, तो ग्लास आहे ना सरळ फाडून काढायचा असा. हे बघा, आणि त्या सुद्धा स्टिक्स लावायची. छोटीशी कुल्फी आपली मस्तपैकी तयार आहे लहान मुलांसाठी. वा, आता जो मोठा ग्लासमध्ये मी टाकली होती ना कुल्फी, तर त्याचा आपण आता एकदा चेक करूया. अगदी परफेक्ट, वाव, मस्तपैकी आपली ही बघा. हे पण मस्त सेट झालेलं आहे या ग्लासामध्ये सुद्धा. आता ह्याला काय करायचं, हा एवढी मोठी आहे ना, तर ह्याला असं चाकूने कट करून घ्यायचं. अशी बाहेर मिळते ना पानांमधली अशी कुल्फी म्हणतात ना, तशी कुल्फी पण आपली तयार झाली आहे बघा. असे चाकूने कट करायचं, मस्त परफेक्ट असं कट होतं. हे बघा, वाव. आणि जशी पाहिजे तुम्ही तशी खाऊ शकता. ह्यालाच पण तुम्ही हे लावलं, स्टिक लावलं तरी सुद्धा चालेल, किंवा वाटीमध्ये, आपल्या वाटी चमचा प्लेटमध्ये घ्यायचा आणि असं चमच्याने खायची. अगदी परफेक्ट अशी आपली कुल्फी. टेस्टला तर एवढी सुंदर झाली आहे ना, तुम्ही जेव्हा करताला तेव्हा तुम्हाला कळेल. खूप सुंदर आणि मस्त लागते. मुलं तर प्रेमातच पडतात त्याच्या, आणि मग सारखंच करायला लावतात आपल्याला. व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कुल्फी नक्की करून बघा. कशी झाली ते मला सांगा. तर उन्हाळा आहे तर थंडगार गारेगार कुल्फी आपली रेडी आहे.